ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत। प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत। ठाणे ही जिंकतील राजन विचारे आणि कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल। या दोन्ही जागा आम्ही जिंकू, पालघर आम्ही जिंकू। ठाणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही। मी शिवसेनेविषयी म्हणतो, डुप्लिकेट शिवसेनेविषयी नाही। काही दिवसांनी तुम्हाला ते दिल्लीत वेटिंगवर आहेतच। भाजप नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून त्यांना बसावं लागतंय, मागे बोललो। आणि काही दिवसांनी वर्षा बंगल्यामध्ये जेव्हा परिवर्तन होईल सत्तेत, तेव्हा तुम्हाला ते वर्षा बंगल्याच्या बाहेर सगळे वेटिंगला दिसतील। आता ह्याच्यावरती नाही, मी काही बघत नाही त्याच्यावरती। आम्ही आमचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर केलेले आहेत। गटातटाचं काय राजकारण चाललंय, भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक किंवा गुलाम आहेत त्यांच्याविषयी बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही। राजन विचारे आमचे उमेदवार ठाण्यात, पालघर आणि कल्याण डोंबिवलीचे उमेदवार उद्या जाहीर होतील। बस एवढंच मी सांगू शकतो। मीटिंग ने रैली है रामलीला मैदान में, दिल्ली के रामलीला। आप रामलीला मैदान के रैली के बारे में पूछ रहे हैं, यहाँ सीट शेयरिंग कहाँ गई? सीट शेयरिंग हो गया महाराष्ट्र में, क्या बात होगी? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।